कुठलाही मुलगा साडी नेसू शकतो का? तुम्ही पुरुष आहात, तुम्ही एक दिवस तरी साडी नेसू शकता का? आमच्यामध्ये कोण आलं नवीन तर त्याला कधी आम्ही जात विचारत नाही, तो आमचाच असतो. आम्हाला भाऊ नाही, आम्हाला बहीण आहेत. आमची इच्छाच नव्हती की बाबा आम्ही संसार करावं कुठले. त्यांना आम्ही असं राहिलेलं हे नसतं ना, मंजूर नसतं ना. त्यांचे नाम जातं, त्यांच्या समाजामध्ये बदनामी होती. तुम्हाला हे कोणत्या वयात कळलं समजलं? आप कहाँ से? मी पुणे महाराष्ट्र, हम किन्नर अकादमी महामंडलेश्वर पुणे से दीपानंद गिरी बोल रही हूँ. कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटतं. आम्ही 2016 पासून या किन्नर आखाड्याची जी आम्ही एक लिस्ट आहे. आम्ही खूप छान वाटतं. आमचे आचार्य जे आहेत लक्ष्मीनारायण त्रिपाठी, जे आता लक्ष्मीनारायण नंदगिरी आहेत त्या. एक गोष्ट मला विचारायची होती, तुम्ही जसं किन्नर आखाड्यामधून आहे आणि स्वतः किन्नर आहे, तर आम्ही तर संसारिक माणूस आहोत. हो, सगळे संसारिक लोक तुमचे येतात, त्यांना तुम्ही कसं बघता? म्हणजे तुमचं आमचे दर्जा आहेत ते कसे बघतात हे आपल्याला काही नाही. आता इथं तर आले तर आमच्याकडे सगळेजण दुःख विचारतात. आमच्या घरात हे आहे, आमच्या घरात तसं होतंय, आमच्या घरात असं दुःख होतंय, ह्याच्यावर निवारण करा. आणि बाहेरच्या गोष्टी आम्ही तर सगळ्यांना आईच्या दर्जानं, बहिणीच्या दर्जानं, भावाच्या दर्जानं, वडिलाच्या दर्जानंच पाहतात. सगळ्यांना भावाच्या दर्जानं. त्यांनी पण आम्हाला असंच पाहावं, आईच्या दर्जानं पाहावं, बहिणीच्या दर्जानं पाहावं, आम्हाला एक इज्जत द्यावी. आता हे किन्नर आखाड्यामध्ये सगळेजण पाहू शकता तुम्ही, किती गर्दी आहे इथं. खूप छान वाटतं की बाबा आम्हाला इज्जत देतात सगळेजण. खूप छान वाटतं. तुम्ही किती वर्षापासून किन्नर जन्मापासून आहे की? जन्मापासून जसं कळालं आपल्याला, अच्छा. जसं बाबा आपल्याला वयामध्ये आलो आम्ही, आम्हाला कळालं की बाबा आपण किन्नर आहे, आपल्या घरामध्ये असं चालत नाही, तर मग आम्ही घर सोडून आमच्या घरातून हाकलून दिलं आम्हाला. तुम्हाला हकलून देतात? तुम्हाला स्वतःला कसं कळलं नाही किंवा कसं काही असं ती प्रक्रिया कशी काय असते? ती प्रक्रिया असते मुलींच्यात खेळणं, मुलींच्या सारखं बोलणं, मुलींच्या सारखं हावभाव करणं, मुलांच्यात जाणं नाही, सगळं मुलींच्यात खेळणं. मुलगा असून मुलगी मुलींच्यात मध्ये सगळं खेळायचं. कुठलाही मुलगा साडी नेसू शकतो का? नाही. तुम्ही पुरुष आहात, तुम्ही एक दिवस तरी साडी नेसू शकता का? नाही. मग मनावर कंट्रोल पाहिजे सगळ्यांच्या. मनातून येतं ना ते. बाबा आपण आता आम्ही एकुलते एक आई वडिलांसाठी, आम्हाला भाऊ नाही, आम्हाला बहीण आहेत. आमची इच्छाच नव्हती की बाबा आम्ही संसार करावं कुठले. आपण असं आहे तर आम्ही का मुलीचं, दुसऱ्या मुलीचे का आम्ही हे करू, संसार उद्ध्वस्त करू किंवा काय करू, ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आम्ही हेच करत नाही. तुम्ही जन्मापासून मुलगा होता? जन्मापासून आपण पुरुष म्हणूनच जन्माला येतात सगळेजण. सगळेजण? हा, म्हणजे सगळे किन्नर? सगळे किन्नर म्हणजे सगळे कोणाचे हे असतं किन्नर लोक हे होतातच. आणि ते जे पुरुष असतात ते बाई माणसासारखं ते राहणं सुरू होतं म्हणून त्यांच्या. हा, लहानपणापासून आमच्यावर संस्कार तसे होतात ना मुलीप्रमाणे. तुम्हाला हे कोणत्या वयात कळलं समजेल? आमच्या बाबा 8वीला 6वीला असतानाच कळालं. हा, 6वीला त्यावेळेस कळालं. आणि मग तुम्ही त्याच्यानंतर काय केलं? त्यानंतर गुरुंपाशी गेलो आम्ही, घरातून बाहेर आलो, गुरुंपाशी गेलो. गुरु आम्हाला व्यवस्थित म्हणजे किन्नर मध्ये गेलो? हा, किन्नर म्हणजे आमच्यामध्ये जोगती परंपरा असतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये जोगती परंपरा एक असते. ती परंपरामध्ये आम्ही थांबलो. त्यांच्याशी आम्ही मी गुरु करून घेतला. त्यांनी व्यवस्थित सगळं सांगितलं आम्हाला. त्याच्यापासून आम्हाला व्यवस्थित वाटलं सगळं. म्हणजे आणखी एक विचारच आहे की जसं तुम्ही किन्नर झाला तर आणि तुम्ही पहिल्या पुरुष होता, नंतर पुरुष नाही, आम्ही किन्नरच पहिल्यापासून. किन्नर हा, समजा ते 15च्या पहिल्यापासून किन्नरच. हो, 15च्या वयामध्ये तुम्हाला समजलं. हा. तुम्हाला जसं की लैंगिक भावना किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास? नाही, काही नाही. म्हणजे तो जसं बाई बघितली तुम्हाला? नाही, काही नाही, काही कोणतीही भावना नाही. मग कोण असं सोडून देईल का बाबा? आता समजा, आता तू मागाशीच विचारलं, कोण एक पुरुष एक दिवसासाठी साडी नेसून बसेल का आमच्या बरोबर? मग अशक्य. मनातून यायला पाहिजे बाबा. आता आम्ही तर आयुष्य आई वडिलांसाठी सगळं सोडून दिलं, आई वडील सोडून दिले, सगळं नातं गोतं सोडून दिलं तर आम्ही सगळं ह्याच्यासाठी, ह्या साडीसाठी. फक्त 6 मीटरची साडी असू दे, 9 मीटरची साडी होती, आम्ही ह्या साडीसाठी आम्ही सगळं घरदार सोडलं.
कोणाला पुरुष सोडू शकतो का? नाही शक्यच नाही. हा, याच्यात दिसतं पैसे द्या, दागिने सगळं दिसतं, पण मायेने हात फिरवणार कोण दिसतो का आमच्या माग? आम्ही आमच्या जवळ कोण येणार, दुःखी बाई असू दे, पुरुष असू दे, कोण पण असू दे, तो आम्हाला म्हणला हा, बहीण म्हणून किंवा आई म्हणून आमच्या पेक्षा आला की म्हणला बाबा आम्हाला कोण नाही आसरा द्या, आम्ही देऊ शकतो त्याला. नाही पण बरोबर आहे. तुम्ही मग तुमचे जे दुःख आहेत ते तुम्ही कसं मॅनेज करता? आम्ही आमची मॅनेज होतात, ते आमच्याकडं सामुदायिक येतात, ते बोलतात आम्हाला बाबा आमची घरातून हाकलून दिले, आम्हाला आसरा कोणाचा नाही आहे, मग ते गुरुंपाशी जातात, जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्यापाशी कारण जातात. काय की वयात आल्यानंतर आई बापाला सोडायचं किंवा जे रिश्ते नाते सगळे सोडायचे आणि त्यांना आम्ही असं राहिलेलं हे नसतं ना, मंजूर नसतं ना, त्यांचे नाक जातं, त्यांच्या समाजामध्ये बदनामी होती. त्यांची होते पण आपल्यावर पण दुःख खूप मोठं येतं ना. कारण मग ते बघा, आई वडिलांचं दुःख त्यांना कोणतं टॉर्चर करण्यापेक्षा आपण घरातून निघून बाहेर गेलेलं हे आपल्याला परवडतं ना. ते तुम्हाला पण वाटतं. तुमच्या पण दुःख ते लहान असेल मोठं असेल, हा, तुमचं पण दुःख ते मोठं असेल. हो हो, हे दुःख नाही ना कोण आम्हाला सावरू शकत, आमचं दुःख कोण सावरू शकत नाही ना. कारण त्यांचं दुःख तर सगळ्यांना माहित आहे. हा, आई बापाचं दुःख, आई बापाचं दुःख, भावांचं दुःख, शेजार पाजाराचं दुःख सगळ्यांना माहिती असतंय, बाबा ह्याचं पोरग कुठे गेला, मग आमचं दुःख कोण हे करणार? मग ते तुम्ही कसं मॅनेज करतात? आम्ही आमची मॅनेज करतो, आम्ही आमच्या गुरुंना सांगतो, गुरु आम्हाला पदरात घेतात, बोलतात, समजावून सांगतात, काय असेल ते त्यांचे मार्ग, देवाचे मार्ग असू दे, कशाचे मार्ग असू दे, ते शिकवतात, त्याच्यावर आमचं उदरनिर्वाह पोट चालवतो आम्ही सगळं व्यवस्थित. कारण एकदम वयात आलं तर पैशाचं पण लागतं, पोट पण रोज ज्या गरजा आहेत ते पण पूर्ण करावे लागते. बरोबर आहे की. आणि नाच गाण्यानं, कार्यक्रमानं, आशीर्वाद, कोण 10 रुपये देतो, कोण 20 रुपये देतो, कोण 100 देतं, कोणाच्या मनात आलं 500 देतो, त्याच्यावर उदरनिर्वाह चालू असतो. आणि आणखी एक आम्ही जे ऐकलंय की लहानपणापासून पण ते पण किन्नर होतात हो, हो. ते किती समजतं त्यांना? ती जलमताच असतं. हो, तर त्यांना काही लिंग नसतं का काय असतं? नाही लिंग नसतं, लिंग छोट मोठं काय असेल तिथे हा त्याच्यावर. अच्छा, आता तुम्हाला तुमच्या आई बाबाची भाऊ तर तुम्हाला नाहीच आहे, नाही. त्यांची आठवण येत नाही? येते, आता ते येतात आपल्याकडं, ते तुमच्याकडे येतात? आता येतात सगळेजण. ज्यावेळी जर आम्ही ह्या किन्नर लोकांच्यात असतो, म्हणजे आहे, जर आम्ही दुसऱ्यांच्या वागलो असतो की दारू पिणं, मांस मच्छी खाणं किंवा सिग्नलवर मागणं किंवा कोण धंदा करतं त्याच्यासारखं वागलं असतं तर आमच्यापाशी आमचे नातेवाईक आले नसते. बरोबर आहे. मग आज आम्ही महामंडलेश्वर झालो, आम्ही त्यांची जी जातीप्रमाणे आम्ही नॉनव्हेज खात नाही, मी लिंगायत धर्माचा आहे, तेव्हापासून पहिल्यापासून मी नॉनव्हेज नाही खात, मी कुठल्याही व्यसनांच्या आहारी गेलेलो नाही. मग त्यांना एक व्यवस्थित वाटलं बाबा, नजर त्यांची व्यवस्थित वाटली बाबा, आपला मुलगा जसा पहिल्यांदा कसा घरातून निघून गेलेला होता तसा आतापर्यंत व्यवस्थित आहे. त्याच्यासाठी सगळी माझी बहीण, माझे चुलते, माझे आई वडील सगळे जण येतात आता माझ्याकडे भेटायला. आता सगळे येतात. आणि तुमचं राहणं कुठलं? माझं प्रॉपर गाव मिरज आहे. मिरज. हा, मी पुण्यामध्ये आता 20-25 वर्ष झाले मी पुण्यात राहतो. आणि आई बाबा जवळ राहत नाही? हो, जवळच होते, आता गेलेत परत, आता येतील इथं कुंभल मध्ये येतील उद्या. सोबत राहतात का ते? हा, 5 वर्ष माझ्या सोबत होते, त्यांची तब्येत इकडे पुण्यामध्ये ठीक राहत नाही म्हणून ते परत गावी गेले. अच्छा, त्यांना कारण तुम्ही एकुलता एक होता. हा. पण त्यांचं ते आता त्यांचं वय तर हो जास्त आहे. हो, मग त्यांची देखभाल तुम्हीच करता? हो, मीच पाठवते पैसे वगैरे, त्यांचं काय असेल ते दवाखाना खर्च किंवा काय असेल ते मी इथून पाठवतो, कारण की त्यांनी सोडलं म्हणून मी सोडू शकत नाही. नाही तसंच बरोबर आहे. त्यांनी सोडली म्हणून हो बघ, त्यांनी असं एक हे पाहिजे होतं काय, त्यांच्या दृष्टिकोनानं एक मुलगा होतो, त्यांना एक संसार वाढवायचा होता, त्यांना एक सून आणायची होती, त्यांना एक मुलगा, त्यांना नातवंड खेळवायची होती, हे त्यांची आशा होती.
आपण त्यांच्यावरती आशेवरती पाणी फिरवलेलं. बरोबर. आपल्या मनाच्या विरोधात ते चालले होते म्हणून आपण त्यांच्यापाशी थांबलो नाही. पण आता ते म्हातारे झाले म्हणून आपण सोडू शकतो का? नाही नाही, आपण हे जे महामंडलेश्वर आणि जे मग काही उपयोगच नाही ना. नाही. जे आई वडिलांची सेवा करतोय ते मग दुसऱ्याची सेवा करून काय उपयोग आहे? Rest. मग त्याच्यामुळे तर मग मी आई वडिलांची सेवा करते, सगळं असते. म्हणजे तुमचं म्हणजे असं आहे की त्यांना पूर्ण म्हणजे असं माबाप हो. आई बापाचं जसं सुख पाहिजे त्यांना, तसं मी देते त्यांना. एक मुलगा म्हणून तर आहे, त्यांच्या नजरेत मी मुलगाच आहे. मुलगा म्हणून मी त्यांची सेवा करतो. काही शारीरिक दृष्टिकोन जे आहे किंवा सामाजिक दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे तर ते ठीक आहे, पण जबाबदारी तर ते राहणारच. हो, जबाबदारी आहेच. बहिणींची जबाबदारी आहे. बहिणी येतात. हो, 2 बहिणी आहेत. 3 होते, एक वारली. 2 बहिणी आहेत अजून. ते पण येतात. हो, सगळे येतात. बहिणी येतात, मामा म्हणून भाचे येतात. जेव्हा गरज होती, जर मी तसं दुसऱ्यांच्या वाली दारू पिऊन पडला असतो, सिग्नलवर भीक मागत असतो किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलो असतो तर कोण आलं नसतं माझ्याकडं. चांगला आहे म्हणून, आता चांगला आहे म्हणून जग येतं. सभी के साथ. अच्छा, तुमच्यामध्ये ते दुसरे जे असतात जे भीक मागतात किंवा सिग्नलवर किंवा, तर त्यांना कसं तुम्ही म्हणजे बघता? आम्ही त्यांना चांगलं शिकवतो. त्यांना चांगलं, आमचे बी चेले जातात मागायला, दुकान मागायला जातात, टोली बदाई करतात, काय असेल ते करतात. पण आम्ही त्यांना चांगलं शिकवतो. बाबा कोणाशी कसं मागायचं किंवा कोणाशी कसं राहायचं हे शिकवतो आम्ही. चांगलं वाईट गुरु शिकवतो असतो ना, कारण की आम्ही त्या परिस्थितीत गेलोय, त्या परिस्थितीत तुम्ही जाऊ नका. याच्यामुळे आम्ही त्यांना चांगलं. जबाबदारी आहे. हा, ती मेन जबाबदारी. हा, ती पण ती मेन जबाबदारी. कारण की बाबा त्यांच्यापासून आपलं चालू असतं. राजा कोणापासून चालू असतो? जनतेपासून. जनता व्यवस्थित तर राजा व्यवस्थित. बरोबर. राजा एकटा बसून काय करणार आहे? नाही. जनता पाहिजेच. मग त्याच्यामुळे आम्हाला हे सगळी लोक पाहिजेत. पुण्यामध्ये तुमचं कसं काय घर आहे. तुम्ही घरीच राहता? हा, आम्ही घरीच देवाची सेवा करतो. देव कार्यक्रम असतात. अच्छा, मग हे जे चेलेचे पण त्यांना भेटतात ते आपले कार्यक्रम असले की मग आपलं बोलून घेतो आम्ही त्यांना सगळ्यांना. तर येतात कार्यक्रमाच्या दिवशी, कार्यक्रम करतात, परत त्यांच्या याच्यात जातात. कारण तुमच्या बाबतीत लोकांना जास्त माहिती नाही. जे काही असेल ते चुकीचंच माहिती आहे. हा, चुकीचं काय तर चुकीचं फक्त सगळ्यांना चुकीचं जास्त लवकर स्प्रेड होतं, ते सगळीकडे पसरतं. जे काय निगेटिव्ह विचार असतो ते जास्त पसरतं, आणि जे चांगलं विचार आहेत, जे चांगले लोक आहेत त्यांच्याकडे जास्त कमी लोक जातात. तुम्ही किती शिकलेला आहे? आम्ही 10वी झालेले. माझ्या 10वी पर्यंत. पण आता जसं जे दुसरे असतात त्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांनी जास्त शिकावं. आता शिकलेले आहेत भरपूर माझ्यापाशी. कोणी डॉक्टरकी करतं, कोणी PSI चे पेपर देतात. म्हणजे ज्याच्या ह्याच्यानं लोकॅलिटीनं सगळं चालू आहे. काय की तुमच्याकडे 15च्या जवळपास मला माहित पडतं की हा किन्नर होईल किंवा आहे, समजेल किन्नर समजतं. त्याच्यावर शिक्षणाचं किंवा आणखी काही व्यसनमुक्ती किंवा बाकी काही चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून आता सगळे सरकारी योजना भरपूर आलेल्या आहेत किन्नर लोकांसाठी. सगळं कोण इच्छुक जास्त ब्युटी पार्लर करतात, फॅशन डिझायनर करतात, त्याच्यानुसार फ्री मध्ये आहे सगळीकडे व्यवस्थित चालू असते. आमचे प्रेरणास्थान लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे आहेत ते सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सपोर्ट देतात, सगळ्या गोष्टी. आणि आमची पुण्यामध्ये संस्था आहे मंगलमुखी केंद्र म्हणून. तुम्ही ट्रॅव्हल पण करता का भारत? हो हो, नागपूरला पण तुम्ही? सगळीकडे असतो आम्ही. कसं असेल कार्यक्रम तसे जातो आम्ही. आणि हे जे एक मान्यता आहे की मुलगा जर झाला की मुलगी झाली तर तुम्ही प्रत्येकाच्या घरी बधाई मागायला जातो. ते काय त्याचं काय महत्व असतं? ते काय आशीर्वाद देण्यासाठी कोणीही असं लग्न असू दे, शुभ कार्य असू दे, बोलवून घेतात आमचं. तुमचं जे आशीर्वादाचं महत्व ते कसं काय ते लोकांना माहित नाही, म्हणजे फक्त ते करतात. मग आशीर्वादाचं कसं असतं, ज्यावेळी रामाला आशीर्वाद द्यायला त्यांच्या वडिलांनी विष्णूंनी आमच्या लोकांना उतरा म्हणून अवतार घेतलं होतं, त्यावेळी आमच्या लोकांनी रामाच्या वडिलांच्याकडं हे आशीर्वाद दशरथ राजांच्याकडं आशीर्वाद द्यायला आमची लोक गेलती पहिल्यांदा. त्याच्यानंतर सुरुवात झाली तशी. प्रत्येक जे काही शुभ कार्य असू दे, लग्न असू दे, काय असू दे, आमची लोक असतात.
तर आणखी एक नवीन न्यूज तुम्ही ऐकली असेल की ट्रम्प जे सरकार US मध्ये आलंय त्यांनी थर्ड जेंडर जे आहे ते थर्ड जेंडर आता त्यांनी ते निकामी काढलं ते त्याच्यावर तुम्हाला काय माहित नाही अजून, काही पण नाही. आणि इथे जे लोक येतात त्याच्या बाबतीत तुम्हाला काय संदेश द्यायचा किंवा खूप छान वाटतं. इथं लोक आपल्याला आदर देतात, नमस्कार करतात. खूप छान वाटतं. तुम्ही हे जे आता समाजामध्ये जे काही खूप सारे विषय चालू आहेत, काही बुराई आहेत किंवा बहुत सारं चुकीचं होत आहे, त्याच्या बाबतीत तुम्ही कसं बघता? कसं असतं माहिती आता कुठल्याही गल्लीतून हत्ती चालल्यावर कुत्रे भुकतच असतात. हो राजा तो शेवटी राजा असतो. त्याच्यामुळे हे जे जो पुढे जातो त्याला यातना तर सोसावंच लागतात. देव पण येण्यासाठी देवाला पण किती कष्ट सोसावं लागतं. तसंच आहे सगळ्यांचं. माणूस निर्माण होण्यासाठी किंवा माणसाला माणूस राहण्यासाठी खूप कष्ट सोसावं लागतं. आता आपलेच आपल्यावर दुश्मन असतात, आपलेच पक्का भाऊ सक्का भाऊ पक्का वैरी असतो. त्याप्रमाणे इथं तर आपली भावकी नाही आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचं हे चालू असतं. हे जे तुमची मित्रमंडळी किंवा तुमचे जे चेले किंवा गुरु आणि शिष्य परंपरा, हा, तर यांचा तुमचा संबंध कसा? आपल्यात कसं नातेवाईक वगैरे असतात हा की मामा, आजोबा, चुलते, हे साधू संतात बी तसंच असतं. अच्छा. हा, साधू संतात बी तसंच असतं आणि आमच्यात बी तसंच असतं. माझे गुरु मला वडील लागणार, त्यांचे गुरु मला आजोबा लागणार, त्यांचे भाऊ मला काका लागणार. पूर्ण नातेगोते जसं नातेगोत ते सगळे तसेच असतात. आपल्यात कसं नातेगोत असतं तसं आमच्यात पण सगळे नातेगोत असतात. कोण खाला गुरु म्हणतं, कोण मावशी म्हणतं, कोण आत्या म्हणतं, सगळ्या गोष्टी. आणि याच्यामध्ये आणखी असं असतं की जसं की उदरनिर्वाहासाठी जे पैसे लागतात आणि हे जे सर्व यांच्यासाठी पण तुम्हाला काहीतरी पाठवावं लागत असतील ना, किंवा हे तसं नसतं? नाही तसं काय नसतं. तसं आपापल्या ह्याच्यानं खर्च नसतं सगळं. आणि तुम्ही किती वर्षापासून तुम्हाला येत आहे? मी 2016 पासून येतो. आणि या कुटुंबामध्ये तुम्ही काही वेगळं बघताय का की लोकांचा जल्लोष जास्त आहे? लोक जास्त आहेत? पहिला कसं आम्ही जुन्या आखाड्याबरोबर होतो, आता सेपरेट झालेलं आहे. म्हणजे जुना आखाडा आमच्या सोबतच आहे, त्यांच्या बरोबरच आम्हाला स्वीकारलं होतं. त्याच्यापासून आमचे आजोबा हरिगिरी महाराज आहेत, खूप छान असं सपोर्ट देतात त्यांनी आम्हाला. खूप छान वाटतं. यावेळी लोक जास्त येत आहेत का? लोक जास्त आहेत, कारण काय हिंदू जागृत हो, जागृत झाले. खूप छान असं वाटतं. खूप छान. तुम्हाला पण असं वाटत असतं की लोक जास्त आहे, लोक जास्त खूप छान, खूप छान. असंच राहावं आमच्यावर, त्यांचा पण आशीर्वाद असंच राहावं, आमचा भी आशीर्वाद त्यांच्यावर राहावं. खूप छान वाटतं. तो मेरे को एक बात पूछनी थी कि आपके भी मैं देख रही हूँ जो उधर भी किन्नर है या इधर भी जो आए थे सबने मेकअप किया था पर आपने नहीं किया है, क्यों? मी मेकअप नाही करत पहिल्यापासूनच, कारण की ज्याचा आपला प्रश्न असतो. आमच्याकडं नाही, खूप चालत नाही असं मेकअप वगैरे. मी मेकअप करतच नाही पहिल्यापासून. तसंच सुंदर दिसतं. मी मेकअप करतच मेकअप कशासाठी करतात तुम्ही, हे पण काही आहे का त्याचं? मेकअप काय सुंदर दिसण्यासाठी, सुंदरता वाढवते मेकअप. असं त्यांना वाटतं. आता कोण पण स्त्री असू दे, काय असू दे, स्त्री काय करते, आपलं सगळं अलंकार घालून मेकअप करते. तसं सगळेजण तेच करतात, दुसरं काय करतात. मी इथं सगळ्या तुमचा कॉन्फिडन्स वेगळा आहे. हो, सेल्फ कॉन्फिडन्स जे असतं ना ते वेगळं आहे. सगळ्यांचं कसं असतं, सगळेजण आपापल्या परिस्थितीतून सावरलेले असतात. सगळ्यांना आपापली परिस्थिती माहिती असते. तशी आपली बी परिस्थिती आपल्याला माहिती असते. त्यातून आपण कसं गाव सोडून आलोय, कसं काय करावं किंवा कशासाठी आपण राहतो. आता आम्ही तर पहिल्यापासून ह्यातच आहे. ह्यातून पुढे कसं निर्माण चांगलं व्हावं आणि चांगली पिढी कशी आमच्यापेक्षा हुशार व्हावी, हे आमचं फक्त ध्येय आहे. म्हणजे जे तुमचे जे किन्नर जे आहेत, किन्नर जे आता नवीन उत्पत्ती होईल, उत्पत्ती काय जे काय येतील किन्नर, त्यांना कसं चांगलं आपण चांगलं स्थान द्यावं किंवा चांगले विचार द्यायचे, हे आमचं काम आहे. एवढं चांगलं वाटतं आम्हाला. आणि हे जे रोडवर जे फिरत असतात त्यांचं तुम्ही काहीतरी म्हणजे हो, त्यांच्यासाठी बोलतो आम्ही. त्यांच्यासाठी आम्ही करोना काळामध्ये सगळे आम्ही मदती केल्या. करोना काळामध्ये त्यांना राशन किट वाटले, त्यांना सांगितलं
की बाबा तुम्ही कुठं फिरू नका, काय करू नका. ते घरात बसून आम्ही सगळ्यांना स्वयंपाक वगैरे करून आम्ही वाटत होतो सगळं. कारण ते रोडवर जे फिरतात ना ते खूप शॉप पाणी करतात. म्हणजे ते सिगरेट आहे, मद्य आहे, सगळं करतात. ते ज्याचा प्रश्न असतो. जो शोक पाणी करतो तो लवकर जातो. जाणार सगळेजण जाणार त्याच वाटायला आहे सोडा. पण आम्हाला चांगल्या दृष्टिकोनानं बघतात लोक. लांबून का होईना नमस्कार करतात, जवळ आलं की नमस्कार करतात. आमच्याकडून काहीतरी त्यांच्या मनातून काहीतरी भावना असते, बाबा आम्हाला चांगला आशीर्वाद द्यावं म्हणून. मग आपण कसं राहिलं, आता आपलं कसं सौंदर्य असू दे किंवा आपलं रूप असू दे किंवा काय असू दे, त्याच्यावरून माणूस ओळखत असतो. बरोबर आहे. जर बेवड्या संग जर चांगला माणूस राहिला त्याला, तर त्या माणसाला काय म्हणतात, हा पण तसाच आहे, आपण तसं हा पण तसाच आहे म्हणणार आहेत ना. हो. मग चांगल्या व्यक्ती संग राहावा ना तुम्ही, चांगल्या व्यक्ती संग राहावा, चांगलं नाव कमवा, हेच उद्देश आहे आमचा, देश आहे. हिंदू संस्कृतीमध्ये एक पण आहे की किन्नरचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. असं म्हणजे लहानपणापासूनच हो. एक सांगितलं जातं. जसं आपले आई वडील त्यांनी वगैरे सगळं सांगतात. आता कसं मुसलमान लोक लहानपणापासून त्यांना त्या जातीविषयी शिकवत असतात, बाबा हा आपला कुराण आहे, हे आपले आहे. तसं हिंदू धर्मात पण तसंच शिकवलं पाहिजे की बाबा आपली मातृदेश हे काय आहे, आपला देश कुठला आहे, आपलं देव कुठला आहे, आपलं धर्म कोणचा आहे, हे सगळं आपले आई वडील शिकवलं पाहिजे लहान मुलांना. ते तुम्हाला वाटतं की ते आपण हिंदू धर्म मध्ये कमी शिक्षण चालू आहे असं धर्माबाबतीत? हो 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 हो. अजून जास्त वेद पाठ चालू पाहिजे होते, धर्माचे कीर्तन चालू पाहिजे होते, धर्माविषयी सगळ्या गोष्टी अजून वाढल्या पाहिजेत. ते खूप कमी लेवलवर आहे. थोडस खूप कमी केल्यावर, कारण की जे जाती वेद चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोण ख्रिश्चन स्वीकारतं, कोण मुसलमान होतं, कोण काय होतं, ते तसं होऊ नये म्हणून आपले जास्तीत जास्त हिंदू धर्माचे विषयी जे गुरु आहेत, जे मेन धर्माचार्य आहेत, त्यांनी जास्त पुढाकार घेऊन जास्त हे करावं. किंवा हे जे शिक्षण पद्धती सुरू आहे याच्यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती किंवा वाढल्या पाहिजेत, सनातन किंवा हिंदू शिक्षण पद्धती वाढल्या पाहिजेत. आणि सगळ्या शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेत असू दे, आपल्या सरकारी शाळा असतात, कुठलेही असू, त्याच्यामध्ये वेद, आपले देवाविषयी, भक्तीविषयी काय असेल ते त्यांनी एक तास का होईना क्लास घेतलं पाहिजे. बिलकुल एकदम हा, सकाळी गेलो आपण शाळेतून, प्रार्थना, आपल्या हिंदू विषयी कसं बोलायचं, आपल्या धर्माविषयी कसं बोलायचं, हे एक तासभर तर. कारण इस्लाम मध्ये तसंच हा मग आपल्या ह्याच्यात शिक्षा जरुरी आहे. हा, आपल्यात पण चालू पाहिजे ना. आणि आणखी एक असे खूप सारे विषय समाजामध्ये जे आहे त्याचं मूळ जे आहे ते शिक्षण पद्धतीचं आहे. शिक्षण पद्धती लहानपणापासूनच आपल्यावर जे संस्कार होतात ते शेवटपर्यंत असतात. आता गुरुकुलमध्ये बघा, नाहीतर मग आपल्या ह्याच्यामध्ये वारकरी संप्रदायात बघा, वारकरी संप्रदायात कसं मृदंग वाजवायचं, कीर्तन कसं करायचं, हरिपाठ कसं म्हणायचं, हे सगळं लहानपणापासून शिकवत असतात. आणि त्या नियमानुसारच ते मुलगा आपलं रोजचं दिनचर्या त्याचं चालू असते. तसंच मग आपल्या जे सामान्य लोक आहेत त्यांच्यात वेगवेगळं हे चालू असतं. आता जास्त इंग्लिश मिडियम कडं वळाल्यात, एवढे लाखानं पैसे भरतात, पण त्यांचं कसं होतं, विदेशात मुलं जातात शिक्षणाला, काय करायला, आई बापाला सोडून जातात, आई बापाला वृद्धाश्रमामध्ये घालून त्यांनी तिकडे शिकायला जातात. आणि आई वडील वारले तरी तिथनं फोनवरनं सांगतात की तुमचं तुम्ही क्रिया करून घ्या, आम्हाला काही यायला आम्हाला काही यायला जमणार नाही. पण हे कितपत योग्य आहे? ही आहे आपली मातृभक्ती, ही आहे आपला देश सेवा. मग त्याच्यासाठी काहीतरी लढलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही पण याच्याविषयी काही करताय? हो, आम्ही करतो. आई वडिलांसोबत तुमचं राहणं? माझी तर इथे आहे. मी तर सर्वात प्रथम पहिल्यांदा मी वृद्धाश्रम काढीन. आता मी 2 म्हातारे सांभाळते माझ्या घरी, ज्यांना कोण नाही त्यांना. आणि जे सिग्नल वरती आमच्या इथं पारधी समाज आहे भरपूर, सगळ्यात जास्त. जी मी राहते तिथं, ते लिंबूवीरच्या विकतात ना सिग्नलला, ते त्यांची मग मुलं ते शनिवार रविवार किंवा
पौर्णिमेला अमावस्या पौर्णिमेला जातात ना विकायला, तर त्यांची मुलं माझ्यापाशी बालवाडी शिकतात. काय असेल ते संस्था आहे आमची, त्या संस्थेतून काही कुठल्याही गोष्टी काही खेळणे असू देत, नाही तर काही पुस्तकं असू देत, काही वाटायला आले तर ते पहिल्यांदा माझ्याकडे येऊन मी सगळ्यांच्याकडे वाटतो. तुम्हाला कुठून आर्थिक हातभार पण भेटतो का? नाही ना, कुठून नाही भेटत. कारण की कोरोनामध्ये आम्हाला काही सरकारकडून काही भेटलं नाही. फक्त आम्ही आमच्या जे माझ्या ओळखीचे आहेत लोक किंवा आमच्या किन्नर समाजामध्ये कोण कोण आहेत आमचे मोठे मोठे लोक, त्यांच्याकडून असे कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही त्यांना स्वयंपाक, जेवण, कपडे हे असं आम्ही पार्सल करतो. तुमचे जे विचार आहेत शिक्षण मध्ये काहीतरी करायचं, आई वडिलांसाठी करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला जे आर्थिक हातभार ते तुम्हाला कुठून भेटत नाही? नाही नाही, समाजामध्ये समाजातून नाही, आम्हीच करतो. आणि तुम्हाला जे बधाई जे भेटतात त्याच्यातूनच आम्ही हे करतो. ना आम्हाला कोण देतं ना कोणी हे करत. म्हणजे असे आहेत इच्छुक लोक असतात की बाबा मग कोणी तांदूळ देतं, कोण गहू देतं, त्यातून आम्ही त्यांना मग स्वयंपाक करून आम्ही वाढतो त्यातून गरीब लोकांना. तुमच्या पुण्यामध्ये तिथं आनंद तुम्ही भेटतो? हो, तुमच्याशी बोलण्यात मजा येते. असं वाटतं की संपवायचं नाही का? मला जे काय असतं ना खरं, म्हणजे जो खरं वागतो ना त्याला बोलण्याचं काहीच नसतं. सगळ्या गोष्टी खरं सांगतात. मन मोकळं बोलताय, काही विचार. पण ती मेरा एक गोष्ट सवाल था कि किन्नर लोग जैसे बधाई के लिए आते हैं, हमारी क्षमता है कि हम 1000 रुपए दें, पर वो लोग अड़ जाते हैं कि नहीं हम 5 ही लेके जाएंगे, उसका हल कैसे करें? कसं असतं माहितीये का, 5,000 घेतलं तर त्याच्यामध्ये वृद्ध लोक असतात. हे तुम्हाला तर माहितीये, फक्त आम्ही येतो तुमच्या जवळ, बरोबर आहे. आम्ही फक्त येतोय हे मागचं, तुम्ही आम्ही फक्त दिसतो तुमच्या घरामध्ये 4-5 जण आलेलं, पण ह्याच्या मागचं तुम्हाला माहित नाही. काहीच माहित नाही. मग वृद्ध लोक असतात, तुमचे जे मग आमचे वृद्ध लोक असतात ते कुठे जाणार आहेत? त्यांची बी वाटणी असते, आमच्या गुरुची वाटणी असते. मग आता तुमच्याकडून 5,000 रुपये घेतलं, 2,000 रुपये गुरुला गेले, 1,000 रुपये माझ्या आजा गुरुला गेले त्यांच्या दवा पाण्याला, त्यांना कोण देणार आहे? त्यांना ना सरकार, देखभाल कोण करतो मग? ते ना आम्हीच करतो. अशा गोष्टी असतात. कुटुंब चालतो तसंच. जसं पिढी जात आपण आजा आजी आपण सगळ्यांना सांभाळतो, तसं आमच्यामध्ये पण सगळ्यांना सांभाळावं लागतं. चांगलं आहे. हा हे तर कोणाला मग मग त्याच्यासाठी मग हे तरुणपणच दिसतो तुम्हाला. जे काय आहे ते तुम्हाला फक्त रंगलेत किंवा मेकअप केलेत छान दिसतात एवढं दिसतं, ह्याच्या मागचं काही दिसत नाही तुम्हाला. 50 वर्षाच्या नंतर तर काय करणार आहे? तो येणार नाही मागायला, नाही तो येणार नाही नाचायला, नाही मग काय करणार? शेवटी दवाखान्याला किती खर्च असतो हे तुम्हाला माहित आहे. खूप आहे. अटॅक आला काय आला काय करणार? आणि वरून तुमचं ते जे शारीरिक बदल जे आहे हा. तर त्याच्यामुळे काय रोगराई होत असतात ते तर त्यांना कोणालाच माहिती. कोणालाच माहित नसते काय. पण त्यांचं मग कसं असतं, तुम्ही हे जे शारीरिक बदल जे असतात तर त्याच्यामध्ये स्पेशल रोग तुम्हाला होतात का? नाही असं काही? काय नसतं तसं. जसं काय आपण जसं लोकांना होतं तसंच असतं सगळं, काय नाही. तसं काय नाही. जसं तुम्ही शरीर सांभाळता, हा. जशी तुम्ही तुमची मुलं सांभाळता, जशी तुमचे आई वडील तुम्ही सांभाळता, तसंच आमचं प्रकार असतो सगळं. दुसरं काही बदल नसतो. त्यासाठी एक मी सरकारला तेवढं सांगत इच्छितो की कुठेतरी वृद्धाश्रम काढावा आमच्यासाठी. किन्नर वृद्धाश्रम. लहानपणापासून तर कोणतरी सांभाळतच, तरुण पण असंच जातं, म्हातार पण कसं जाणार? पण तुमच्याकडे हे किती वर्षापर्यंत जगतात? तसं काय नसतं. कसं जगल तसं, कोण हाताने मारू शकत नाही हे आधार कोण आणि कोण मरत बी नाही. तसं कसं हा झालं असतं. मग काय कसंही तसं काय नाही. जोपर्यंत देवानं लिहिलेलं आहे कर्म तोपर्यंत राहतं. तसं काय नसतं बाबा एवढाच मरतो आणि तेवढाच मरतो, तसं काय नसतं. फिर जो किन्नर वृद्ध हो जाते हैं, जब उनकी डेथ हो जाती है, तो मुखाग्नि वगैरह फिर कैसे डिसाइड होता है? प्रत्येकाच्या धर्मानुसार होतं. जो मुसलमान धर्म स्वीकारलेला आहे त्याला कब्रमध्ये नेऊन त्याचं अंत्यविधी करतात. जो हिंदू आहे
तर हिंदूप्रमाणे ज्याच्या आई वडील असतात किंवा बहीण वगैरे असतात त्यांना विचारूनच करून हे करतात. तसं नाही बाबा वेगळं काय असतं. प्रत्येक आपल्या परिवारासोबत संपर्कात असतो का? हा, कोणी नसतं कोणी असतं, काय तसं काय नसतं. आमच्यामध्ये कोण आलं नवीन तर त्याला कधी आम्ही जात विचारत नाही. अच्छा, नाही विचारा. तो आमचाच असतो, और वो कोई भी भगवान की पूजा कर सकता कुठलाही असू दे. है नहीं, वो अपनी मर्जी से हा, कोणचंही भगवान चाहिए वो उसकी पूजा कर पूजा सकता कर है. सकताय. बाबा तो मुस्लिम आहे किंवा तो दुसऱ्या जातीचा आहे आम्ही कधीच विचारतो. जो आपल्या जो काही असेल ते त्याचं करत राहा. आता ज्याला जो गुरु आवडला तो जो काय गुरु करत असोय तोच परत त्याच्या याला करणार ना. बरोबर. आता माझे गुरु या देवाच करतात, आम्ही त्याच देवाच करतो, असं असतं. बाबा ज्याचे गुरु मुसलमानाचं करतात ते मुस्लिम करतात. ज्याची ज्याची आवड, यात कोणाची जबरदस्ती नाही, कोणाची काय जोर जबरदस्ती नसते का काय नसते. हिंदू धर्मासाठी तर आम्ही सांगू इच्छितो की बाबा जे काय स्त्री असू दे पुरुष असू दे जे काय दुसरीकडे चालले दुसऱ्या ख्रिश्चन स्वीकारतात, कोण काय स्वीकारतात, मी त्यांना हात जोडून हीच कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही आपले आई वडील ज्या जात धर्मामध्ये जन्म घेतलेले आहेत, ज्या पंथामध्ये आहेत, तोच पंथ तोच धर्म पुढे चालवावं. हाच माझं हे आहे उद्देश आहे. आणि त्यांना सांगणं हेच आहे की बाबा आपल्या मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण हे योग्य आहे की बाबा हिंदू धर्म आपल्यासाठी चांगला आहे.